सगळ्यांनी रिव्हिजन केलं आहे का? आपण त्याच्या अगोदरच्या क्लासमध्ये कॅपिटल अकाउंट विषयी बघत होतो. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट मध्ये आपल्याला कॅपिटल मध्ये दोन पद्धतीचे अकाउंट्स आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये आपण कॅपिटल मेंटेनन्स मध्ये पहिलं आपण बघितलं फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे आपल्याकडे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ठीक आहे. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये दोन अकाउंट्स आपल्याला क्रिएट करायला लागतात. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट एक बनवायला लागतं. त्याचबरोबर पार्टनर्सने जर ड्युरिंग द इयर काही ट्रान्झॅक्शन विड्रॉ केले असतील, बरोबर, त्याचबरोबर काही डिपॉझिट असतील, काही अदर ट्रान्झॅक्शन जर केले असतील तर त्याच्यासाठी आपल्याला करंट अकाउंट बनवायला लागतं. ठीक आहे. याच्यावरती बेस आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचंय. पेज नंबर 8 वरती बघायचंय. पेज नंबर 8. पेज नंबर 8 मध्ये पहिला आपला प्रॉब्लेम आपण बघतोय आज. आनंद आणि भारत आपल्याकडे दोघं जण पार्टनर आहेत. काय नाव आहे आपल्याकडे पार्टनरचं? एक आहे आनंद आणि दुसरा आहे भारत. याच्या लक्षात, आनंद आणि भारत असे दोघं जण पार्टनर आहेत. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. आपल्याला काय सांगितलंय की हे दोघं जण पार्टनर आहेत आणि हे दोघं जण काय करतात, प्रॉफिट अँड लॉसेस शेअर करतात. त्यांचा रेशो दिला आपल्याला, काय दिलाय? 2:3 दिलाय. बरोबर. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय ऑन 1 एप्रिल 2019. त्यांनी काय सांगितलंय? 1 एप्रिल 2019 ला द कॅपिटल बॅलन्स आर, काय सांगितलं त्यांनी? आनंदचं आणि जो काही भारत आहे त्या दोघांचं काय केलं त्यांनी? कॅपिटल बॅलन्स दिलाय. बरोबर. आपल्याला काय करायचं? हा प्रॉब्लेम फिक्स कॅपिटल मेथडने सोडवायचा. फिक्स्ड कॅपिटल मेथड. येतं लक्षात? मग आता याच्यामध्ये आपल्याला फिक्स कॅपिटल मेथड मध्ये दोन अकाउंट बनवावे लागतात. बरोबर. मग अकाउंट ड्रॉ करून घ्यायचे आपल्याला. अकाउंट ड्रॉ करत असताना आपण इथे एक कॅपिटल अकाउंट बनवूया आणि इकडे त्याचं करंट अकाउंट बनवून घेऊया. करंट अकाउंट इथं बनवून घ्या. वहीवरती ड्रॉ करा लगेच. ड्रॉ करून घ्या लगेच. कॅपिटल अकाउंट हेडिंग द्यायची वरती, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि इकडे लिहायचंय पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट. ठीक आहे. लिहून घ्या. ठीक आहे. आपल्याकडे दोघं जण पार्टनर आहेत. एक आहे आनंद आणि दुसरा आहे आपल्याकडे भारत. इथं परत लिहा आनंद आणि इथं भारत. परत करंट अकाउंट मध्ये पण सेम लिहायचं. ओके. इथं लिहा पर्टिक्युलर. पर्टिक्युलर. परत इथं पर्टिक्युलर.
इकडे लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. ठीक आहे, बघा कॉलम मध्ये आनंद आणि भारत आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3 आहे. बरोबर. ऑन 1 एप्रिल 2090 द कॅपिटल बॅलन्स आर आनंद आणि भारतचं त्यांनी काय सांगितलं आपल्याला 1 एप्रिल 2019 त्यांनी काय सांगितलंय 1 एप्रिल 2019 ला ह्या दोन्ही पार्टनर्सचं काय केलं त्यांनी बॅलन्स दिलाय. बरोबर. ज्या अर्थी 1 एप्रिल 2019 ला तिथं बॅलन्स दिलाय त्याचा अर्थ काय होतो 1 एप्रिल आपलं आर्थिक वर्ष आपल्याकडे काय आपले अकाउंटिंग जे आहे हे आर्थिक वर्षाच्या स्वरूपात चालते. बरोबर. मग आपल्याकडे आपलं फायनान्शियल आर्थिक वर्ष सुरू कधी होतं तर दरवर्षीच्या बरोबर इथे लक्षात कधी चालू होतं 1 एप्रिलला चालू होतं आणि संपतं कधी 31 मार्चला संपतं. बरोबर. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलंय 1 एप्रिल 2019 ला ह्या दोघांचं आपल्याला काय केलं त्यांनी बॅलन्स दिलाय. याचा अर्थ काय होतो की हे जे बॅलन्स दिलेलं आहे हे त्यांचं ओपनिंग बॅलन्स आहे. बरोबर आहे. मग जर आता ज्या अर्थी आपल्याला त्यांनी बॅलन्स दिलाय बरोबर मग ते डेबिट बॅलन्स असेल का क्रेडिट बॅलन्स असेल प्रश्न आहे आपल्याला की जर आपल्याला त्यांनी बॅलन्स दिला असेल तर ते त्यांचं डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे. तर बघा ज्यावेळेस आपल्याला बॅलन्स दिलं जातं त्यावेळेस आपण कन्सिडर करायचंय की ते कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स आहे. बरोबर. कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स असतं. ओपनिंग कुठे लिहितो आपण कॅपिटल अकाउंटच्या सीआरलाच लिहित असतो. बरोबर. जर स्पेसिफिकली मेन्शन केलं असेल की त्यांचं डेबिट बॅलन्स आहे तर तिथं आपल्याला काय करायचं ते डेबिटला लिहायचं. येतं लक्षात काय सांगतोय मी आपल्याला जर तिथं मेन्शन केलं नाही प्रॉब्लेम मध्ये की हे बॅलन्स कोणत्या साईडचं आहे तर त्यावेळेस आपण कन्सिडर काय करायचं आपल्याला क्रेडिट बॅलन्स आहे. बरोबर. मग आपण क्रेडिट बॅलन्सची ओपनिंग लिहित असताना कसं लिहितो तिथे लिहायचंय बाय काय म्हणून लिहितो आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती किती बॅलन्स दिले आपल्याला त्यांनी 60,000 आणि 30,000 रुपये आनंदचा आहे 60,000 रुपये आणि भारतचा आहे 30,000 रुपये. येतं लक्षात आपल्याला बॅलन्स दिलंय त्यांनी ओपनिंगचं कधीच आपल्याकडे 1 एप्रिल 2019चं. बरोबर. म्हणून आपण काय लिहितोय बॅलन्स तिथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहितोय. ओके. त्याच्यानंतर देअर ड्रॉइंग्स आर त्यांनी काय केलं आपल्याला ड्रॉइंग्स दिल्या ड्रॉइंग्स. बरोबर. आता ड्रॉइंग्स म्हटलं की त्यांनी आपल्याला सांगितलंय 12,000 आणि 10,000 रिस्पेक्टिव्हली 12,000 रुपये कोणाची ड्रॉइंग्स आहे आनंदची आहे. बरोबर. आणि पुढची किती दिली आपल्याला 10,000 रुपये कोणाची आपली भारतची आहे. येतं लक्षात. मग आता याची ऍडजस्टमेंट कशी करतो आपण कारण एंट्री पाहिली आपण. बरोबर. जर पार्टनरने ड्रॉइंग केली असेल तर त्याची आपण जर्नल एंट्री काय पाहिली ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. बरोबर आहे. आपण काय केलं तिथं ड्रॉइंग किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. बरोबर. आणि त्याला आपण काय केलं ड्रॉइंग अकाउंटला क्रेडिट केलंय. येतं लक्षात. कालची एंट्री बघा ओपन करा कालच्या एंट्री मध्ये ओपन करा कालच्या एंट्री मध्ये बघा कॅश और गुड्स टेकन ओव्हर बाय द पार्टनर. येतं लक्षात कॅश और गुड्स टेकन ओव्हर बाय द पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज. येतं लक्षात. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय इफेक्ट बघायचा आहे की ज्या एंट्रीमध्ये कॅपिटल अकाउंट आहे येतं लक्षात ज्या एंट्रीमध्ये कॅपिटल अकाउंट आहे ती एंट्री आपल्याला बघायची आहे. बघा दुसरी एंट्री होती बिंग बॅलन्स ऑफ अन अकाउंट ट्रान्सफर टू करंट अकाउंट. येतं लक्षात. आपल्याला काय करायचंय जी काही ड्रॉइंगचं बॅलन्स आहे आपण ट्रान्सफर कुठं करतो त्यांच्या कॅपिटल अकाउंटला. मग ह्याची जर्नल एंट्री काय सांगितली आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. येतं लक्षात. कॅपिटल आपल्याला काय करायचंय ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय काय सांगितलंय फक्त तुम्हाला कॅपिटल अकाउंट मेंटेन करायचं. बरोबर. मग जी एंट्री आपल्याकडे कॅपिटल अकाउंट मध्ये इफेक्ट येतो तोच इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. बरोबर. आता मला सांगा करंट अकाउंट मध्ये डेबिट साईडला इफेक्ट आहे का क्रेडिट साईडला इफेक्ट आहे डेबिट साईडला आहे. बरोबर. काय म्हणून लिहावं लागेल इथं लिहायचं टू डेबिट साईडला आहे टू म्हणून लिहिणार आपण इथं काय लिहिणार इथं ड्रॉइंग्स. इथं काय लिहिणार आपण टू मध्ये ड्रॉइंग्स म्हणून लिहिणार. किती रुपयाची ड्रॉइंग्स आहे एक आहे 12,000 रुपये आणि 10,000 रुपये. इथे लिहायचं आहे 12,000 अँड 10,000 12,000 अँड 10,000. येतं लक्षात लक्षात येतंय पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू आपण लिहिलं इथं. येतं लक्षात एंट्री लक्षात आली. ओके. आता पुढे जायचं आपल्याला ऍज पर द अग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड. आपण काल काय सांगितलं ज्यावेळेस पार्टनरशिपची डीड बनवली जाते येतं लक्षात ज्या वेळेस पार्टनरशिप डीड बनवली जाते त्या डीड मध्ये तुम्हाला पार्टनरशिपचा जे काही कॅपिटल आहे बरोबर त्याच्यावरती इंटरेस्ट जर दिला असेल तर तो प्रोव्हाइड केला जाईल.
बरोबर. आता आपल्याला काय सांगितलंय, ऍज पर द अग्रीमेंट, ऍज पर द पार्टनरशिप डीड आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, 10% इंटरेस्ट कशावरती द्यायचा, त्यांच्या कॅपिटल वरती द्यायचा. ओके, आपण इथं साईडला लिहून घ्या, 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. याच्या लक्षात साईडला लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर पुढे अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज ॲट 12%. त्यांनी काय सांगितलंय, ही जी काही तुमचे ड्रॉइंग्स आहेत ह्याच्यावरती काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचा. आता मला सांगा, कालची ऍडजस्टमेंट बघून की जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर ऍडजस्टमेंट एंट्री काय होईल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर ऍडजस्टमेंट एंट्री, जर इंटरेस्ट हा ड्रॉइंग वरती आपण चार्ज केला असेल तर तो आपल्यासाठी इन्कम आहे. याचं लक्षात, इंटरेस्ट हा ड्रॉइंग वरती चार्ज केला असेल तर तो आपल्यासाठी काय आहे, इन्कम आहे. बरोबर. पण इंटरेस्ट हा पार्टनरसाठी काय आहे, लॉस आहे. कारण ते लॉस काय करतात, ते ड्रॉइंग वरती इंटरेस्ट प्रोव्हाइड करतात. बरोबर. म्हणून त्याची जनरल एंट्री काय करतो आपण, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट. चेक करा, कालची ऍडजस्टमेंट एंट्री ओपन करा, बघा त्याच्यामध्ये इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट दिसतंय. ओके, मग इथे राहायचं टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. किती इंटरेस्ट दिला आपल्याला, आपल्याकडे किती आहे, 12,000 रुपये विड्रॉ केलेत. कुणी विड्रॉ केलेत, आनंदने. बरोबर. आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलं त्यांनी, 12%. बरोबर. मग 12,000वरती 12%ने किती होतो, कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट कसं करतो आपण, कॅल्क्युलेट करताना कसं करतो, इथं 12,000 मल्टिप्लाय बाय 12%, 12 अपॉन 100. करा कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन करा. आपल्याला सगळे कॅल्क्युलेशन वही आणि पेननेच करायचे. बरोबर. कॅल्क्युलेटर अलाउड नाही एक्झाम मध्ये. कॅल्क्युलेट अलाउड नाही आपल्याला, कॅल्क्युलेट करा. काय झालं, एक मिनिट. 200 नाही, किती येतं कॅल्क्युलेशन करायचं, 1440 येतं. बरोबर आहे, येतं लक्षात. ओके. आता आपल्या इथे डेट मेन्शन करून दिली का त्यांनी, आपल्या प्रॉब्लेम मध्ये ही ड्रॉइंग कधी घेतली याची डेट मेन्शन आहे का, डेट मेन्शन आहे का. मग आपले प्रोव्हिजन चेक करा, प्रोव्हिजन, आपल्याकडे प्रोव्हिजन ओपन करा. ड्रॉइंगशी रिलेटेड प्रोव्हिजन जी होती आपल्याकडे, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या अंडर मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, याच्यावरती बघा. ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, काय सांगितलंय आपल्या प्रॉब्लेम मध्ये, ड्रॉइंगची डेट आता आपल्याकडे किती आली, 1440 रुपये आले. बरोबर आहे. आता प्रॉब्लेम असा आहे आपल्याला की हे टोटल अमाऊंट याच्यामध्ये लिहायची का, बरोबर. पण आपल्याला त्यांनी काय केलंय, ही ड्रॉइंग कधी घेतली, 1 एप्रिलला घेतली, 30 सप्टेंबरला घेतली का 31 मार्चला घेतली, माहिती आहे का आपल्याला. मग आता जर ड्रॉइंगची डेटच मेन्शन नसेल आपल्या प्रॉब्लेम मध्ये तर त्याच्यावरती काय ऍडजस्टमेंट करायचे. मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय, पार्टनरशिपचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत, आपल्याला द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 चे एक 5-6 प्रोव्हिजन दिले होते. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हिजन बघायची, कशाची प्रोव्हिजन बघायची, ड्रॉइंगची. काय प्रोव्हिजन सांगतो आपल्याला, द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मध्ये ऍज पर द पार्टनरशिप ऍक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिव्हन देन ऍव्हरेज ऑफ 6 मंथ. त्यांनी काय करायला सांगितलं आपल्याला, ऍव्हरेज ऑफ 6 मंथ. आता ऍव्हरेज कसं करायचं आपल्याला, ऍव्हरेज ऑफ 6 मंथ मध्ये काय करायचंय, ही जी काही टोटल आलेलं आहे आपल्याला ड्रॉइंगचं, ह्याला 6 महिन्याचं, हे किती महिन्याचं आहे, हे किती महिन्याचं आहे, 12 महिन्याचं आहे. मला याला मल्टिप्लाय करायचे, मल्टिप्लाय बाय 6/12 किती येतं, मल्टिप्लाय बाय 6/12. करा कॅल्क्युलेशन.
किती येतं 720, 720 रुपये. लक्षात येत आहे. आपल्याला काय करायचंय, हा इंटरेस्ट पूर्ण चार्ज न करण्याच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय, 720 रुपये इथं चार्ज करायचं. बरोबर. मग एंट्री काय होते आपल्याला, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. येतं लक्षात. ओके. मग आपल्याला आपण कुठे इम्प्लिकेशन कुठे बघतोय, फक्त आपल्या कॅपिटल अकाउंट मध्ये कसं शो होईल. तर ड्रॉइंगचं दुसरं अकाउंट आहे, आपण ते ज्यावेळेस बनवायचं त्यावेळेस त्याची एंट्री करूया. बरोबर. पण आपला इथं इफेक्ट काय दिसतोय, लक्षात येत आहे. एंट्री लक्षात आली का. आपण काय करतोय, त्यांनी सांगितलं आपल्याला, काय सांगितलंय, आनंदने 12,000 रुपये विड्रॉ केले आणि त्याचबरोबर भारतने काय केलेलं आहे, 10,000 रुपये ते विड्रॉ केले. बरोबर. त्यांनी काय सांगितलं की याच्यावरती आपल्याला 12%, 12% इंटरेस्ट चार्ज करायचा. कशावरती, तुमच्या ह्या ड्रॉइंग वरती. बरोबर. पण आता विषय आपल्याकडे असा आहे की हा जो इंटरेस्ट आहे, हा इंटरेस्ट किंवा ही जी ड्रॉइंग आहे, हे त्या पार्टनरने कधी विड्रॉ केली, आपल्या डेट मेन्शन आहे का. मग ज्यावेळेस आपल्याकडे डेट मेन्शन नसते, मग आपल्याला गोज टू द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 चे प्रोव्हिजन्स बघायचे. बरोबर. मग त्याच्यामध्ये प्रोव्हिजन काय सांगतं, जर डेट मेन्शन नसेल तर आपल्याला काय करायची, टोटल अमाऊंट डिवाइड करायची, ऍव्हरेज करायचं आहे. बरोबर. मग 12 महिन्याचं ऍव्हरेज किती येतं, 12 महिन्याचं ऍव्हरेज म्हणजे काय असतं माहितीये, ऍव्हरेज म्हणजे डिवायडेड बाय 2. याचं लक्षात. ऍव्हरेज काय करायचं आपल्याला, डिवायडेड बाय 2. मग 12 महिन्याचं ऍव्हरेज काय होतं, 12/2. किती व्हायला, 6 महिने. याचं लक्षात. मग आपण कॅल्क्युलेशन करत असताना 1440 रुपये 6 महिन्यामध्ये डिवाइड करणार. बरोबर. किती आलं आपल्याकडे, 720 रुपये. लक्षात येत आहे. ऍव्हरेज करायचं. आपण प्रोव्हिजन पण बघतोय शिकत असताना, प्रत्येक एंट्रीला सपोर्टिंग काय आहे हे बघतोय. बरोबर. आता सेम जायचं पुढे. सर सांगा मला, 10,000वरती भारतने 10,000 रुपये विड्रॉ केले असतील तर भारतला इंटरेस्ट किती चार्ज करावं लागेल, किती येईल सांगा. भारतला इंटरेस्ट किती येईल, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. बघा, 10,000 12ची विड्रॉल किती आपल्याकडे, 10,000. वर्किंग नोट, प्रॉब्लेमच्या खाली आपल्याला वर्किंग नोट म्हणून लिहायचं आणि त्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन करायचं. बरोबर आहे. येत्या लक्षात. 10,000 मल्टिप्लाय बाय किती आहे, 12%, 12/100 किती येतं सांगा. ह्याचं कॅल्क्युलेशन 600 येतं. आपण इथं 12,200. बरोबर. आता याला काय करायचं, ऍव्हरेज करायचंय. बरोबर. किंवा डायरेक्टली ऍव्हरेज करण्यासाठी याला 2 ने डिवाइड करा. किती येतं, 600 रुपीज. येतं लक्षात. ऍव्हरेज करणे म्हणजे काय, आलेल्या अमाऊंटला डिवाइड करायचे 2 ने. येतं लक्षात. ऍव्हरेज ऑफ मंथ सांगितलं म्हणून त्यांनी काय केलं, आपण तिथं परत महिन्याचं ऍव्हरेज केलं, 6 महिन्याचं. किती आलं आपल्याकडे, 600. लिहून घ्या, 600. लक्षात येत आहे. ऍडजस्टमेंट लक्षात येत आहे. फास्ट जातोय का आपण खूप, नाही ना. हा, कुणाला लक्षात नाही आलं, नाही आलं लक्षात. आता बघा, एक लक्षात घ्या, आपल्याला ड्रॉइंग किती दिली आहे, ड्रॉइंगची ही एंट्री लक्षात आली का, ड्रॉइंगची कशी केली आपण, ही एंट्री लक्षात आली. बरोबर. त्यांनी काय सांगितलंय की इंटरेस्ट चार्ज करायला सांगितलं आपल्याला. इंटरेस्ट म्हणजे काय, जर पार्टनरने आपल्या बिझनेस मधून पैसे उचलले असतील तर तो आपल्याकडून काय करायचं, आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती व्याज लावायचं. जसं तुम्ही काय करता, बँकेकडून लोन घेता. बरोबर. लोन घेतल्यानंतर बँक आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लोन देणार आहे का, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लोन देणार आहे का, नाही. मग त्याच्यावरती बँक काय करते, हे जे तुमचं मुद्दल आहे, बरोबर, त्याच्यावरती काय करते, एक्स्ट्रा व्याज चार्ज करते. बरोबर. मग हे व्याजाचं पर्सेंटेज किती सांगितलं आपल्याला, तर त्यांनी सांगितले 12%. बरोबर आहे. मग आता आपल्याला प्रश्न येतो की हे 12% चार्ज कशावरती करायचंय, तर त्यांनी उचललेल्या अमाऊंट वरती. बरोबर. आता सब्जेक्ट टू काय आपल्याकडे, सब्जेक्ट टू आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये जो काही प्रॉब्लेम दिलाय ह्याच्यामध्ये हे पैसे त्यांनी विड्रॉ कधी केले, हे पैसे त्यांनी उचलले कधी बिझनेस मधून, ह्याची डेट आपल्याला माहित नाही. बरोबर. मग जर आपल्याला काही सिच्युएशन अशा आहेत की या ठिकाणी आपल्याला द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 चा काय करावं लागतो, हेल्प घ्यावं लागते. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डेट दिलेली नसेल, जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डेट दिलेली नसेल, आपल्याला काय करायचंय, ऍव्हरेज करायचं. येतं लक्षात. ऍव्हरेज ऑफ 6 मंथ सांगितले त्यांनी. बरोबर. वर्षामध्ये ऍव्हरेज करायचं असेल आपण काय करतो, डिवायडेड बाय 2 करतो. येतं लक्षात. किंवा आलेल्या अमाऊंटला तुम्ही काय करू शकता, डिवायडेड बाय 2 करू शकतो.
बरोबर. पहिली किती आधी होती आपल्याकडे? 1440 रुपये. त्याला आपण भागिले 2 केलं, किती आले आपल्याकडे? 720 रुपये. बरोबर. सेम आपल्याकडे 1200 रुपये आलं होतं, त्याला आपण भागिले 2 केलं, किती आलं आपल्याकडे? 600 रुपये. आलं लक्षात? काय अडचण याच्यामध्ये नाही. आता पुढे जायचं आपल्याला. पुढे जायचं आपल्याला. आनंद गेट सॅलरी. त्यांनी सांगितलंय आनंद गेट सॅलरी 2500 पर मंथ अँड भारत इज इंटायटेड टू गेट कमिशन ऍट द रेट 3% ऑन नेट सेल्स विच इज 5 लाख. त्यांनी काय सांगितलंय बघा, मी प्रोव्हिजन सांगितलं होता बरोबर, की कोण कसं आपल्या बिझनेस मध्ये काम करणार आहे आणि त्याला बेनिफिट कसं मिळणार आहे. बरोबर. जर एखाद्याला कमिशन पाहिजे असेल तर ते कमिशन किती टक्क्याने मिळणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिलं असेल. बरोबर. जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पार्टनरला जर सॅलरी मिळणार असेल तर ती सॅलरी किती मिळणार ते पण आपल्याला याच्यामध्ये दिलं असेल. येतं लक्षात? आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, हा आनंद जो व्यक्ती आहे, आनंद, आनंद काय आहे? आनंदला सॅलरी देतोय आपण. आनंदला सॅलरी देतोय बरोबर. मग हे आनंदचं कॅपिटल अकाउंट आहे, लक्षात घ्या. हे आनंदचं कॅपिटल आहे. आनंदचे सगळे खर्च आपण कुठे लिहितो? डेबिट साईडला. लक्षात येत आहे? आनंद जो काही खर्च करेल तो कुठे देतो आपण? कॅपिटल अकाउंटच्या डीआर साईडला. आणि आनंदसाठी जेवढे काही इन्कम आहेत ते कुठे लिहितो आपण? कॅपिटल अकाउंटच्या सीआर साईडला. बरोबर. मग आता आनंदला जर आपण सॅलरी देत असताल, आनंदला जर आपण सॅलरी देतोय तर ते सॅलरी आनंदसाठी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? जर समजा मी तुम्हाला सॅलरी दिली तर ती सॅलरी तुमच्यासाठी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम आहे. मग सेम तसं आहे, आपली फर्म काय करते, ह्या आनंदला सॅलरी देते. बरोबर. मग सॅलरी देत असेल तर आनंदसाठी ते काय झालं? इन्कम झालं. बरोबर. मग आता जर आपण सॅलरी दिली तर त्याची ऍडजस्टमेंट एंट्री काय करतो आपण? ऍडजस्टमेंट एंट्री काय करतो आपण? बघा, कालच्या एंट्रीमध्ये चेक करा. कालच्या एंट्रीमध्ये चेक करा. सॅलरी ऑर कमिशन अलाउड टू पार्टनर्स म्हणून आपण एक एंट्री पाहिली होती. सॅलरी ऑर कमिशन अलाउड टू पार्टनर. मग त्याची आपण एंट्री काय केली होती? काय एंट्री केली होती? सॅलरी ऑर कमिशन अकाउंट डेबिट. येतं लक्षात? सॅलरी ऑर कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट. बरोबर. मग आता आपल्याला इफेक्ट कुठं बघायचा आहे? फक्त कॅपिटल अकाउंट. आपण प्रॉफिट अँड लॉस वगैरे मेंटेन करतोय का आता? नाही. मग आपला दुसरा इफेक्ट लिहायचा बाय, काय लिहिणार आपण? आनंदला सॅलरी मिळते म्हणून लिहायची सॅलरी अकाउंट बाय सॅलरी अकाउंट. किती रुपये मिळते आनंदला सॅलरी सांगा? किती मिळते? 2500 रुपये. येतं लक्षात? इथं आनंदला सॅलरी किती मिळते आपल्याकडे? 2500 रुपये. लक्षात आलं इथपर्यंत? एंट्री लक्षात आली आहे? आपल्याला इफेक्ट फक्त कुठे दाखवायचा आहे? पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये. आणखी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बघत नाहीये. याचं लक्षात? आपण काय करतोय? फक्त कॅपिटल अकाउंट. परीक्षेमध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो, फक्त कॅपिटल अकाउंट बनवायचा. येतं लक्षात? त्याच्यामुळं दुसरी इफेक्ट जो आहे, दुसरा ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आहे, हा माइंड मध्ये ठेवायचा आहे. आणि एक इफेक्ट जो कॅपिटल अकाउंट वरती इम्पॅक्ट करतो तोच इथे लिहायचा. येतं लक्षात? तो आपण लिहिला. ओके. आता पुढे जायचंय. याच्यामध्ये आनंदने काय केलेलं आहे? सॅलरी घेतली. बरोबर. भारतला काही सॅलरी मिळाली का? नाही मिळाली. बरोबर. पण भारत काय म्हणतोय? मी कमिशन घेणार आहे बाय. बरोबर. इथे लिहायचं कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट. बरोबर. आता कमिशन किती आहे? कमिशन किती घेणार आनंद? त्यांनी काय सांगितलंय? भारत इज इंटायटेड टू गेट कमिशन ऍट द रेट 3%. त्यांनी काय केलंय? 3% सांगितलंय. कशावरती? सेल्स वरती. आणि त्यांनी आपल्याला सेल्स पण प्रोव्हाइड केलेला आहे. बरोबर. मग सेल्स किती आपल्याकडे? आपण इथे लिहितो वरती मी. सेल्स किती दिला आपल्याला त्यांनी? 5 लाख रुपये. बरोबर. आपल्याला दिलाय सेल्सच्या, त्यांनी सांगितलं आपल्याला सेल्सच्या किती इंटू 3%. बरोबर. मग सेल्स किती आपल्याकडे? 5 लाख रुपये. बरोबर. मल्टिप्लाय बाय 3/100 किती येईल सांगा? एक मिनिट. इथं आपल्याला त्यांनी सॅलरी जी सांगितली आनंदनं, पर मंथ सांगितले. पर मंथ म्हणजे दर महिन्याला. बरोबर. मग वर्षाची किती होईल? 2500 मल्टिप्लाय बाय 12 करा. किती येईल?
किती येईल इथं 30,000 येतं लक्षात 30,000 रुपये त्यांनी पर मंथ सांगितलं आपल्याला अॅन्युअली कॅल्क्युलेट करायला लागेल ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी कमिशन सांगितलंय किती येईल सांगा 5 लाखावरती 15,000 रुपये कॅल्क्युलेट करता आलंय का सर्वांना सोपं आहे हे शून्य शून्य गेले बरोबर वरचे 2 गेले मल्टिप्लाय करा किती शून्य राहिले इथं 3 बरोबर आणि 5 3 15 येतं लक्षात लिहा इथं कमिशन किती आनंद मिळाले का नाही इथं लिहा 15,000 हा लिहिलंय ओके आता त्यांनी सांगितलंय की ही जी काही फर्म आहे ह्या फर्मला प्रॉफिट झालाय ह्या फर्मला काय झालेला आहे प्रॉफिट झालाय किती रुपये प्रॉफिट झाला आपल्याला 60,000 रुपये बरोबर मग हा 60,000 रुपयाचा प्रॉफिट आपण कुठे शेअर करतो त्यांच्या कॅपिटल अकाउंटला बरोबर मग आपण ऍडजस्टमेंट एंट्री काय पाहिली होती प्रॉफिट हा कस्टमरचा इन्कम असतो का एक्सपेन्स असतो कॅपिटलचा पार्टनर्सचा जो प्रॉफिट आहे हा इन्कम असतो बरोबर आहे म्हणून आपण त्याची ऍडजस्टमेंट एंट्री काय करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बरोबर मग इथे लिहायचंय बाय थोडं खाली लिहितो मी बाय प्रॉफिट बरोबर इथे लिहायचंय शेअर शेअर इन बिझनेस शेअर इन बिझनेस बरोबर आपल्याला किती झालाय प्रॉफिट 60,000 रुपये बरोबर आपल्याला काय करायचं आहे हा जो प्रॉफिट आहे आपल्याला चेक करायची प्रोव्हिजन ह्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी कॅपिटल शेअरिंग रेशो दिलाय का किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय का प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय आपल्याला त्यांनी किती दिलाय 2:3 दिलाय बरोबर मग आपल्याला प्रॉफिट किती झालाय 60,000 प्रॉफिट किती झालाय आपल्याला 60,000 ह्यांना आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये 2:3 मध्ये कसं करणार सांगा इंटू जेवढं काही रेशो दिलाय ह्या दोघांची टोटल करायची किती होतं 5 बरोबर आपण करायचं 5 येतं लक्षात आणि आपल्याला पाहिजे किती 2 पाहिजे म्हणून मल्टिप्लाय बाय 2 करा किती येतं सांगा किती येतो सोपं आहे आधी 7,000 डिवाइड करा 5 ने किती येतं 12,000 बरोबर आणि त्याला 2 करा किती येईल 24,000 बरोबर आहे 24,000 सेम सिच्युएशन 60,000 मल्टिप्लाय बाय 3/5 किती येईल किती येईल 36,000 बरोबर मग हा आपल्याला लिहायचंय कुठं ते कॅपिटल अकाउंटला इथे लिहायचंय किती येईल आनंदचा कॅपिटल किती प्रॉफिट किती आहे 24,000 रुपये आणि भारतचा किती आहे 36,000 रुपये लिहा लिहिलंय आता एक लक्षात घ्या आपल्याला आपण फिक्स कॅपिटल मेथड बघतोय बरोबर फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय की आपलं कॅपिटल जे आहे ओपनिंगला पण सेम राहणार आहे आणि क्लोजिंगला पण सेम राहणार आहे बरोबर जर ज्यावेळेस तुम्हाला फिक्स कॅपिटल मेथड मध्ये त्यांनी एक ऍडजस्टमेंट दिली असेल कोणती ऍडजस्टमेंट तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर दिला असेल तर तो कॅपिटलवरचा इंटरेस्ट चार्ज कशावरती करायचा आहे तर त्यांच्या ह्या ओपनिंग कॅपिटलवर बरोबर म्हणजे वर्षाच्या एंडिंगला कॅपिटल किती शिल्लक राहिलंय बरोबर आता आपल्याला काय करायचं हे जे कॅपिटल अकाउंट आहे ते कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं वर्षाच्या एंडिंगला किती शिल्लक राहिले मला सांगायचं 60,000 बरोबर आहे इकडे किती राहिले आपल्याकडे 30,000 म्हणजेच बॅलन्स आपल्याकडे किती शिल्लक राहिला 60 आणि 30,000 रुपये बरोबर हे ऍज इट इज आपण काय करणार आहे पुढे नेक्स्ट इयर मध्ये घेणार टू बॅलन्स
आपण इथे खाली लिहितो आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन पुढच्या वर्षामध्ये घेतो ऍज इट इज आपण बरोबर. किती हजार रुपये इथं 60,000 रुपये आणि इथं 30,000 रुपये. ओके आणि 30,000 येतं लक्षात. इथपर्यंत लक्षात आलंय. ओके आता मला सांगा की वर्षाच्या एंडिंगला त्यांच्या कॅपिटल मध्ये बॅलन्स किती शिल्लक आहे 60 आणि 30,000 रुपये बरोबर. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय की हे जे 60 आणि 30,000 रुपये आहेत ह्याच्यावरती 10% इंटरेस्ट चार्ज करायचा. येतं लक्षात. म्हणजे एवढी अमाऊंट ह्यांनी बिझनेसला दिले बरोबर. बिझनेसने हे पैसे वापरल्यामुळं त्यांना 10% काय करायचंय इंटरेस्ट द्यायचा बरोबर. मग आपण बिझनेस जर कॅपिटल वरती इंटरेस्ट देत असो कुणाला पार्टनर्सला तर तो इंटरेस्ट पार्टनरसाठी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे. जर एखादा पार्टनर कॅपिटल वरती इन्कम कमवत असेल इंटरेस्ट तो त्याच्यासाठी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे. इन्कम आहे बरोबर. मग इन्कम कुठे लिहितो आपण पार्टनरच्या करंट अकाउंटच्या सीआर साईडला बरोबर. होत लिहायचे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे इथे लिहू आपण ऍट द रेट 10%. ऍट द रेट 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट द रेट 10% बरोबर. मग आता कॅल्क्युलेशन करा की हा 60,000 होती आणि 30,000 होती 10% किती होतं. कॅल्क्युलेट करा किती येईल. 10% म्हटलं किती आता 10/100 बरोबर आहे. ह्याच्यातलं हे 0 घ्या हे 0 काढून टाका बरोबर. राहिले किती 10. मग ह्याला काय करा 60,000 भागिले 10 करा किती येतं बघा. किती येतं 6,000 रुपये बरोबर. सेम इथं 30,000 भागिले 10 किती येतं 3,000. मग इथे लिहून टाका 6,000 आणि 3,000. 6,000 आणि 3,000 लक्षात आलं. सोपी पद्धती आहे. लक्षात ठेवायचं पर्सेंटेज म्हणलं की फक्त डिवाइडेड बाय 10 करायचं बरोबर. लिहिलं लिहा चला. हे जे काय आपण बाकीचे कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे सगळं तुम्हाला प्रॉब्लेमच्या खाली लिहायचं आहे. ठीक आहे हे लिहिलं का इथपर्यंत. लिहिलं लिहिलं का इथपर्यंत काय अडचण याच्यात. ओके आता आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचंय. चेक करायचंय की आपण आपलं अकाउंट टॅली होतंय का. टॅली होतंय का चेक करा. आता याच्यात घेत असताना जी साईड मोठी आहे ती साईड अगोदर चेक करा. चला सांगा मला. क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडची टोटल किती येते चला भारतची टोटल करा. 15,000 प्लस 3,000 किती होईल 18,000. 18 आणि 36 किती होते बघा 54,000. 54,000 इकडे पण लिहा 54,000. इकडे पण लिहा 54,000. लक्षात येत आहे. लिहिला ओके. आता आपल्याला चेक करायचे याची बॅलन्सिंग फिगर किती आहे. बॅलन्सिंग म्हणजे ह्याच्यातून डेबिट साईडची टोटल मायनस करायची किती येते 10,600 रुपये बरोबर. 54,000 मधून 10,600 रुपये मायनस करा किती राहतात. त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन किती राहतं सांगा. 54,000 मधून 10,600 मायनस केलं कॅल्क्युलेशन करा किती राहतं 43,400 रुपये बरोबर. सेम प्रोसिजर आनंदची पण टोटल करा. आनंदची किती येते बघा
24 आणि 6 30,000, 30 आणि 30 60,000 रुपये, बरोबर. 60,000. इकडे पण आपल्याला काय करायचंय, 60,000 घ्यायचंय, बरोबर. आणि याच्यामधून 12,720 रुपये मायनस करायचे. चला करा. 60,000मधून 12,720 रुपये मायनस करा. किती येतात? 47,280 यायला पाहिजे. 47,280 रुपये, बरोबर. आणि हे बॅलन्स आपण काय करतो, पुढच्या वर्षी कॅरीड फॉरवर्ड करतो. ओके. आता ज्यावेळेस हे काय झालं आपलं फिक्स कॅपिटल मेथड, लक्षात येत आहे. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये काय करावं लागतं, एक कॅपिटल अकाउंट बनवावं लागतं आणि दुसरं आपल्याला करंट अकाउंट बनवावं लागतं. ओके. आता आपल्याला बघायचं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. ह्या दोन्हीला आपल्याला सेपरेट सेपरेट ठेवायचं नाही, त्या दोघांना काय करायचं, आपल्याला एकच करायचं. येतं लक्षात. तर तुम्हाला टास्क आहे, काय करायचं आपल्याला, हे दोन्ही एकत्र करायचे. ओके, करता येईल. करू याला इरेज. इरेज करू, आपण एकत्र करून घ्या. फॉर्मॅट ड्रॉ करा लगेच. एक फॉर्मॅट ड्रॉ करायचं आपल्याला. चला ड्रॉ करा फॉर्मॅट फास्ट, बोलू नका. आता एकच बनवायचे आपल्याला, बरोबर. इथं वर लिहा फ्लक्च्युएटिंग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ठीक आहे. काय बनवतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर पर्टिक्युलर पहिल्या पार्टनरचं नाव काय होतं आपल्याकडे, सांगा. पहिला पार्टनर कोण होता आपल्याकडे, आनंद, बरोबर. दुसरा भारत. ठीक आहे. पर्टिक्युलर आनंद आणि भारत. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍज इट इज आपण जे काही तिकडे केलंय या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. ओके. चला ओपनिंगला काय लिहिलं होतं आपण, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती रुपये, 60,000 आणि 30,000 रुपये, बरोबर आहे. 60,000 आणि 30,000 रुपये आपण काय केलं इथं ओपनिंग लिहिले. त्याच्यानंतर पुढं त्याला इंटरेस्ट मिळाला होता, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती मिळाला होता यांना, 6,000 रुपये आणि 3,000 रुपये. 6,000 आणि 3,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर पुढं सॅलरी मिळाली होती कुणाला, आनंदला. सॅलरी सॅलरी अकाउंट. आनंदला किती सॅलरी मिळाली होती, 2,500 रुपये पर मंथ, बरोबर. 12 महिन्याचे किती झाले, 30,000 रुपये. 30,000 रुपये. त्याच कंडिशन मध्ये भारतने काय केलं होतं, कमिशन घेतलं होतं, बरोबर.
कमिशन कशावरती घेतलं होतं त्यांनी? सेल्स वरती. किती टक्के? 3%. बरोबर आहे. इथे लिहायचं कमिशन @ 3% ऑन सेल्स. बरोबर. किती येईल? किती आलं होतं? कमिशन किती आलं होतं त्याला? 15,000 रुपये. 15,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट आपण शेअर केला होता त्यांना, प्रॉफिट बाय प्रॉफिट अँड लॉस असं लिहा, किंवा नुसतं प्रॉफिट लिहा फक्त. किती किती प्रॉफिट आला होता आपण बघितलं होतं? 36,000 आणि नाही 24,000 आणि 36,000 रुपये. इथे 24,000 आणि 36,000. 36,000. ओके. ह्या दोघांनी ड्रॉइंग्स पण केली होती. काय ड्रॉइंग्स होती इथं? 2 ड्रॉइंग्स. बरोबर. किती किती रुपये ड्रॉइंग्स केली होती? 12,000 आणि 10,000 रुपये रिस्पेक्टिव्हली. 12,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली. हे लक्षात. ओके. ह्या ड्रॉइंग्स वरती त्यांना आपण इंटरेस्ट पेड केला होता. बरोबर. इथे लिहायचंय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. किती रुपये इंटरेस्ट आहे? 720 रुपये एकाला आला होता आणि इकडे 600 रुपये. ओके. आता आपल्याला क्लोज करायचं अकाउंट आपल्याला क्लोज करायचं. चला सांगा आता टोटल. जी साइड मोठी आहे, बरोबर, एक डेबिट, दुसरी क्रेडिट. बरोबर. क्रेडिट साइड मोठी आहे का डेबिट साइड मोठी? चेक करा. चला स्टार्ट करा. भारतची टोटल किती होईल? 30 आणि 6 36. बरोबर. 36 आणि 36 करा कॅल्क्युलेशन. आणि प्लस 15,000 किती येतं आपल्याकडे? 84,000 यायला पाहिजे. 84,000. 84,000 रुपये. बरोबर. तेच आपल्याला कुठे लिहायचंय? डेबिट साइडला लिहायचंय 84,000. $84,000 आपल्याला 10,600 रुपये मायनस करायचे. किती आता? आणि जी बॅलन्सिंग फिगर आहे त्याला आपल्याला लिहायचं 2 बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आता कॅरीड डाऊन मध्ये? कॅरी डाऊन मध्ये किती येईल? कॅल्क्युलेशन करा. या अमाऊंट मधून याची टोटल मायनस करायची. इथे लिहू शकता 10,600 इथे लिहायचं. 84,000 मायनस 10,600 किती येतं? 73,400 रुपये. 73,400 रुपये. 73,400 रुपये. बरोबर. आणि दुसरं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. किती येते टोटल बघा यांची? 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये. इथं पण किती येणार? 1,20,000 रुपये. ह्याच्यातून मायनस करायचे 12,720 रुपये. मी ते घ्यायचं, आपण ब्रॅकेट मध्ये लिहूयात. 1,20,000 मायनस 12,720 रुपये. किती येतं बघा, सांगा किती येतं सांगा? 1,07,280 रुपये. 1,07,280 रुपये यायला पाहिजे. आणि आता ह्या दोन्ही टोटल चेक करा, बरोबर येते का? अकाउंट टॅली होतं का बघा. व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. काही अडचण असेल तर विचारत चला.